नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. आणि दिस इज द लास्ट लेक्चर फॉर द डिफरन्शियल इक्वेशन. ओके बेटा, डिफरन्शियल इक्वेशनवरचं 12व्या क्रमांकाचं लेक्चर आपलं लास्ट राहणार. ओके, यानंतर आपण नवीन कॉन्सेप्ट शिकूया. ओके, तर बघा, हा इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण की जो आपण टॉपिक शिकणार आहे तो पेपर सेटरच्या आवडतीचा टॉपिक राहू शकतो मे बी, कारण की त्यावर खूप फ्लेक्झिबल टॉपिक आहे तो. ओके, तर बघा, आपण MMPच्या डिफरन्शियल इक्वेशनच्या शेवटच्या टॉपिकवर आलेलो आहोत. ओके, तर बघा, या टॉपिकचं नाव आहे, सर्वप्रथम आपण त्या टॉपिकचं नाव लिहून घेऊया. रॉन्स्कियन. ओके, अतिशय सुंदर टॉपिक आहे. ओके, यामध्ये म्हणजे ज्या आपण आता गोष्टी या अगोदर शिकल्या की नाही, या पहिले ज्या काही गोष्टी शिकल्या त्याच गोष्टींवर हा डिपेंड टॉपिक आहे. ओके, आणि या टॉपिकची सुरुवात होते ॲक्च्युली होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्मॅट कसा राहतो हो, f(d × y) आणि राईट हँड साईडला काय 0. का बरं? कारण की होमोजिनियस आहे. जर तू नॉन होमोजिनियस असता तर राईट हँड साईडला काहीतरी नॉन झिरो टर्म राहिली असती, परंतु तू काय आहे हो, होमोजिनियस. ओके, आणि बघा, आता जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असतो तर तेव्हा तुम्ही फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स फाइंड आउट करू शकता. एवढं लक्षात येत आहे? जेव्हा होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतो तेव्हा तुम्हाला फक्त कॉम्प्लिमेंटरी फंक्शनच फाइंड आउट करता येते. आणि 3 प्रकारचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स फाइंड आउट करता येतात. कोणते कोणते हो? बघा, 3 प्रकारचे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स कोणते कोणते? फर्स्ट कॉम्प्लिमेंटरी फंक्शन c1e⁻m1x प्लस c2e⁻m2x. ओके, हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कधी फाइंड आउट करता? जेव्हा रूट्स विल बी रियल बट अनइक्वल. जेव्हा रूट्स रियल राहतात पण अनइक्वल राहतात तेव्हा तुम्ही काय फाइंड आउट करता हो, हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. ओके, c1e⁻m1x प्लस c2e⁻m2x. सेकंड कॉम्प्लिमेंटरी फंक्शन असं आहे c1 प्लस c2 टाइम्स x इंटू e⁻mx. आता हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कधी फाइंड आउट करते हो आपण? जेव्हा रूट्स विल बी रियल बट इक्वल. इथे लक्षात, या गोष्टी आपण शिकलेल्याच आहे. ओके, बस त्याच गोष्टीपासून मी तुम्हाला रॉन्स्कियनपर्यंत हळूहळूपणे नेत आहे. ओके, त्यानंतर बघा, तिसरा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन राहिला e⁻α(x) ब्रॅकेट c1 sin ऑफ बीटा x प्लस c2 cos ऑफ बीटा x. ओके, हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स आपण तेव्हा फाइंड करतो जेव्हा रूट्स विल बी द कॉम्प्लेक्स राहतात. हे त्या लक्षात, जनरल गोष्ट आहे. ही जनरल गोष्ट आपण तिथे पण शिकलेलो. ओके, परंतु आता बघा, का बरं शिकत आहे तुम्हाला लवकरच कळणार. ठीक आहे. ओके, बघा, लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन, राईट हँड साईड 0 आहे म्हणजे होमोजिनियस आहे. मग होमोजिनियस आहे तर 3 प्रकारचे मला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स फाइंड आउट करता येते. कोणता? पहिला c1e⁻m1x प्लस c2e⁻m2x. का बरं? कारण की या केसला काय राहते ना, रियल राहतात रूट्स बट अनइक्वल राहतात. सेकंड c1 प्लस c2x इंटू e⁻mx. का बरं? जेव्हा रूट्स रियल राहतात बट अनइक्वल राहतात. After that complex e⁻α(x) bracket complete c1 sin of beta plus c2 cos of beta x. Okay, when we will find these roots? When the roots will be the complex. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, इथपर्यंत काही हरकत नाही. आता बघा, y इक्वल्स टू c1 ओके इंटू λ1 प्लस λ1 म्हणतो y1 c2 इंटू y2. ओके, आता हा जनरल सोल्युशन झाला. कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा हा जनरल सोल्युशन झाला. बघा, लक्षात येत आहे का? बघा, या y1च्या जागी काय राहू शकतो? e⁻m1x पण राहू शकतो आणि या y2च्या जागी काय राहू शकतो?
ई पॉवर m2x पण राहू शकतो. म्हणजे या ई पॉवर m1xला मी काय म्हटलं हो, y1. ओके, आणि ई पॉवर m2xला काय म्हटलं हो मी, y2. ओके, बघा याला पण स्प्लिटअप करू शकतो. बघा c1 प्लस c2x इंटू ब्रॅकेट कम्प्लीट ई पॉवर mx. सर्वप्रथम काय करा, ई पॉवर mx ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. बघा c1 प्लस c2 इंटू x ई पॉवर mx. ओके, सॉरी एक मिनिट. इथे बघा c1 ई पॉवर mx पाहिजे ना. ओके, आता हा झाला तुमचा y1. ओके, त्याच्यानंतर हा झाला तुमचा y2. ओके, आता बघा याला पण स्प्लिटअप करा. ई पॉवर अल्फा x c1 साइन ऑफ बीटा x प्लस c2 कॉस ऑफ बीटा x. बघा कॉन्स्टंट सोडून जो राहतो तो y1 y2 बनतो. ओके, आता इथे बघा c1 ई पॉवर अल्फा x इंटू साइन ऑफ बीटा x प्लस c2 ई पॉवर अल्फा x इंटू कॉस ऑफ बीटा x. ओके, बघा हा झाला तुमचा y1. ओके, हा झाला तुमचा y2. ओके, म्हणजे सगळ्याच कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा जनरल फॉर्म्युला काय तयार होता, c1 y1. ओके, प्लस c2 y2. ओके ओके, म्हणजे तुमच्या असं लक्षात येत आहे का हो की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्समध्ये दोन सोल्युशन्स राहतात. कोणतं सोल्युशन हो, दिस इज द फर्स्ट सोल्युशन अँड दिस इज द सेकंड सोल्युशन. ओके, म्हणजे याचा अर्थ बघा मी असं लिहू शकतो, वेअर y1 अँड y2 आर दी solutions of same differential equation. ओके, म्हणजे त्या कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्समध्ये दोन सोल्युशन्स आहे. कोणते हो, y1 आणि y2. ओके, मी तुम्हाला तिन्ही कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्समध्ये y1 आणि y2 कसे शोधायचे ते समजून सांगितलेलं आहे. ओके, आता काय झालं ना, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्समध्ये दोन सोल्युशन्स आहे, हे पक्क झालं. मग कोणते दोन सोल्युशन्स हो, y1 आणि y2. ओके, सेम डिफरन्शियल इक्वेशनचे दोन सोल्युशन्स झाले. ओके, आता बघा, ओके, आता एक कंडिशन आहे की y1 अँड y2 मस्ट बी लिनियरली इंडिपेंडंट. ओके, जर y1 आणि y2 लिनियरली इंडिपेंडंट राहिले तरच आपण म्हणू शकतो की ती कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्सचे दोन इंडिव्हिज्युअल सोल्युशन्स आहे. ओके, कसे पाहिजे, y1 आणि y2 कशी पाहिजे रे बेटा, लिनियरली इंडिपेंडंट. तेव्हाच म्हणू शकतो आपण हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन करेक्ट आहे, अदरवाईज नॉट पॉसिबल. y1 आणि y2 जर लिनियरली इंडिपेंडंट राहिलं तरच तो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन व्हॅलिड आहे, अदरवाईज नॉट पॉसिबल. बघा पुन्हा लक्ष द्या माझ्या गोष्टीकडं. y1 आणि y2 मस्ट बी लिनियरली इंडिपेंडंट. ते जर दोन y1 आणि y2 जर लिनियरली इंडिपेंडंट राहिलं तरच तो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पॉसिबल आहे, अदरवाईज तो सोल्युशनच नाही बनू शकत. मग आता गोष्ट आपल्या डोक्यात अशी अराईज होते की मग लिनियरली इंडिपेंडंट चेक कसा करायचा आहे की नाही. y1 y2 सर ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे सर की y1 y2 लिनियरली इंडिपेंडंट पाहिजे. मग आम्हाला हे पण सांगा ना की y1 y2 हे लिनियरली इंडिपेंडंट आहे कसं, हे कसं चेक करायचं. त्यासाठीच मग रॉन्स्कीनने इथे मेथड दर्शवली आहे. बघा आता, हाऊ टू चेक द लिनियरली इंडिपेंडन्सी ऑफ y1 अँड y2. बघा, हाऊ टू चेक. बघा या चेकसाठीच त्या रॉन्स्कीननं मेथड दिली आहे. बघा, हाऊ टू चेक y1 अँड y2 ओके आर लिनियरली इंडिपेंडंट डॉट नॉट. बघा कसं लिहायचं आलं बघा, रॉन्स्कियन ऑफ y1 आणि y2 ओके. रॉन्स्कियन काय चेक करत आहे आपल्याला, लिनियरली इंडिपेंडन्सी चेक करायला लावत आहे. ओके, तर बघा कसं चेक करायचं. बघा, रॉन्स्कियन चेक करणे म्हणजे काय रे, ते जे काही दोन इक्वेशन्स आहे, जे काही दोन सोल्युशन्स आहे y1 y2 हे इंडिपेंडंट आहे की डिपेंडंट आहे. तर बघा डिटर्मिनंट घ्यायचा. ओके, बघा इथे y1 लिहिलं आहे. ओके, आणि खाली एक्झॅक्ट y1 प्राईम म्हणजे y1चं डेरिव्हेटिव्ह, इथे y2 लिहिलं. ओके, आणि इथं काय लिहायचं, y2 प्राईम. ओके, मग काय करायचं, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, y1 y2 प्राईम मायनस
y2 y1 प्राईम. ओके, जर इक्वल्स टू 0 आला तर हे दोन सोल्युशन्स काय झाले, लिनियरली डिपेंडंट. ओके, आणि दुसरी केस बघा आता y1 अँड y2. ओके, आता हे y1 आणि y2 चेक करायचं आपल्याला. तर मग कशाने चेक करायचं, रॉन्स्कियन कसं घ्यायचं बघा, रॉन्स्कियन y1, y2 इक्वल्स टू y1 त्याचा खाली डेरिव्हेटिव्ह, y2 त्याचा खाली डेरिव्हेटिव्ह. ओके, जर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण मायनस y2 y1 प्राईम. जर नॉट इक्वल्स टू जर 0 आलं तर म्हणू शकतो आपण y1 अँड y2 आर लिनियरली इंडिपेंडंट. बघा, लिनियरली इंडिपेंडंट. बघा, ही जनरल मेथड आहे. बघा, पुन्हा परत एकदा सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा 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 हा बघा, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. ओके, इथपर्यंत तुम्हाला जनरली सगळं समजलं की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन C1 इंटू y1 प्लस C2 इंटू y2. आता तिथे जे काही y1 आणि y2 राहतात, ओके, y1 आणि y2 का राहतात, ते आर द सोल्युशन्स ऑफ द सेम डिफरन्शियल इक्वेशन. ओके, ठीक आहे. मग आता हे सोल्युशन्स कधी व्हॅलिड राहू शकतो, जेव्हा y1 आणि y2 कसे राहणार हो, लिनियरली इंडिपेंडंट. जर y1 आणि y2 लिनियरली इंडिपेंडंट राहिलं तर आपण म्हणू शकतो ते सोल्युशन्स व्हॅलिड आहे आणि ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स व्हॅलिड आहे. मग आता प्रश्न आपल्याकडे असा तयार झाला की मग सर लिनियरली इंडिपेंडंट चेक कसं करायचं हो, तर त्यासाठीच तर आपल्याला रॉन्स्कियन डेव्हलप करायचं आहे. ओके, त्यासाठीच तर आपल्याला रॉन्स्कियन चेक करायचं आहे. बघा, एखाद्या दोन सोल्युशन्सचं, त्या लिनियरली इंडिपेंडंट दोन सोल्युशन्सचं जर आपण रॉन्स्कियन चेक केलं, ओके, जर रॉन्स्कियन चेक केलं, जर रॉन्स्कियन जर 0 आला तर ते काय झालं, लिनियरली डिपेंडंट, म्हणजे दे आर नॉट अ व्हॅलिड सोल्युशन्स. ओके, बघा, ओके, लिनियरली इंडिपेंडंट चेक करायला आपल्याला रॉन्स्कियन चेक करावं लागतं. ओके, लिनियरली डिपेंडन्सी किंवा इंडिपेंडन्सी आहे की नाही, मे बी ते सोल्युशन्स डिपेंडंट राहू शकतात, मे बी ते सोल्युशन्स इंडिपेंडंट पण राहू शकतात. असं थोडी आहे ना, प्रत्येक सोल्युशन इंडिपेंडंट राहणार असं पण नाही. ओके, मे बी ते डिपेंडंट, मे बी ते इंडिपेंडंट. ओके, तर बघा, मग आपल्याला रॉन्स्कियन चेक करावं लागतं. रॉन्स्कियन चेक करणे म्हणजे बघा असं लिहायचं, रॉन्स्कियन ऑफ y1 अँड y2. आपण रॉन्स्कियन कशाचा चेक करत आहोत बेटा, y1 आणि y2चा इक्वल्स टू. ओके, डिटर्मिनंट घेतला, बघा इथं y1 घेतला त्याचा प्राईम घेतला, इथं y2 घेतला त्याचा प्राईम म्हणजे डेरिव्हेटिव्ह. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर जर 0 येत असेल तर ते सोल्युशन्स काय आहे रे, लिनियरली इंडिपेंडंट अँड दे आर नॉट द सोल्युशन्स ऑफ अ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी फंक्शन व्हॅलिड नाही आहे. जर लिनियरली डिपेंडंट आलं, लिनियरली डिपेंडंट येणे म्हणजे काय, 0 येणे. जर त्याचा डिटर्मिनंट, ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर जर 0 येत असेल तर ते लिनियरली डिपेंडंट झालं, ते सोल्युशन्स व्हॅलिड नाही आहे. आलं लक्षात. दुसरं, मग जर आपण रॉन्स्कियन चेक केला आणि जर नॉट इक्वल्स टू 0 आलं, सो ते काय होणार हो, लिनियरली इंडिपेंडंट, दॅट इज द व्हॅलिड सोल्युशन. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फॉर्म होऊ शकतो जेव्हा लिनियरली इंडिपेंडंट येते. ओके, लिनियरली इंडिपेंडन्सी म्हणजे नॉट इक्वल्स टू 0. डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जर आपल्याला नॉट इक्वल्स टू 0 व्हॅल्यू मिळत असेल तर आपण कन्फर्म होऊन जातो की हे बा लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स आहे आणि हे व्हॅलिड सोल्युशन्स आहे आणि हे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन या व्हॅलिड सोल्युशन्समुळे तयार होऊ शकते. आलं लक्षात बेटा. हे बघा, ही झाली जनरल मेथड. ओके, मी प्रत्येक टॉपिकमध्ये सर्वप्रथम मी जनरल मेथड डिस्कस करत असतो. तुम्ही माझे व्हिडिओ लेक्चर बघतच आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये जनरल डिस्कशन करत असतो आपण, जनरल इंट्रोडक्शन. ओके, आता यानंतर जेव्हा मी एक्झाम्पल्स घेणार तर हे जे काय आपण जनरल डिस्कशन्स केलं ते तुम्हाला योग्यरित्याने कळणार असं मी तुम्हाला सांगतो. तर बघा, आपण आता याच्यावर काही एक्झाम्पल्स बघूया, त्याच्यानंतर तुमचा जो काही या रॉन्स्कियनबद्दलचा डाऊट आहे तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. चला तर मग आता आपण काही एक्झाम्पल्स थ्रू रॉन्स्कियन चेक करूया. ओके, तर बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, बघा y1 इक्वल्स टू मला x दिला आहे आणि y2 इक्वल्स टू मला cos x दिला आहे. तर मला आता चेक करायचं आहे की हे जे काही दोन सोल्युशन्स आहे लिनियरली इंडिपेंडंट आहे की डिपेंडंट आहे. जर लिनियरली इंडिपेंडंट राहिले तर हे दोन सोल्युशन्स व्हॅलिड आहे आणि यांनी कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स
तयार होऊ शकतो. ओके, जर हे सोल्युशन्स दोन्ही लिनियरली डिपेंडंट राहिले तर सोल्युशन्स व्हॅलिड नाही आहे आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स पण पॉसिबल नाही आहे. ओके, आणि लिनियरली डिपेंडंट कधी होतो बेटा, जेव्हा याचा डिटर्मिनंट 0 येणार. ओके, आणि लिनियरली इंडिपेंडंट कधी येणार, जेव्हा त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो येणार. बघा आपण वर लिहिलंच आहे. ओके, 0 आला तर लिनियरली डिपेंडंट, नॉन झिरो आला तर लिनियरली इंडिपेंडंट. ओके, जस्ट एवढं. ओके, ठीक आहे. आता याचा रॉन्स्कियन कसा चेक करायचा, हो बघा, सोल्युशन ओके रॉन्स्कियन ऑफ y1, y2 इक्वल्स टू डिटर्मिनंट y1 प्राईम म्हणजे y1चा डेरिव्हेटिव्ह, y2 प्राईम. ठीक आहे. आता बघा रॉन्स्कियन ऑफ y1 किती आहे तुमच्याकडे, x, y2 किती आहे तुमच्याकडे, cos x. ठीक आहे. डिटर्मिनंट y1 किती आहे, x चा डेरिव्हेटिव्ह खाली 1. ओके, cos x y2, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ sin x. ठीक आहे. आता काय आली तिसरी स्टेप्स, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, x इंटू मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स मायनस एक्स इंटू साइन एक्स आणि मायनस कॉस एक्स, विच इज नॉट इक्वल्स टू 0. नॉट इक्वल्स टू 0 आलं म्हणजे काय हो, हे दिलेले सोल्युशन्स काय आहे, लिनियरली इंडिपेंडंट. काय आहे बेटा, लिनियरली इंडिपेंडंट. म्हणजे हे दोन सोल्युशन्स व्हॅलिड आहे आणि या दोन सोल्युशन्समुळे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पण तयार होऊ शकतो. इथं लक्षात बेटा. ओके, बघा रॉन्स्कियनसाठी एक कंडिशन आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच पाहिजे. इथे लक्षात, रॉन्स्कियन ही गोष्ट कशासाठी पॉसिबल आहे, होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, यासाठीच रॉन्स्कियन पॉसिबल आहे. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला सेकंड आता तुमच्या लक्षात आलं आहे, एकदम इझिली तुमच्यात लक्षात आलेलं आहे. बघा परत घ्या, बघा y1 इक्वल्स टू x अँड y2 इक्वल्स टू e पॉवर x. सोल्युशन फाइंड आउट करूयात. बघा रॉन्स्कियन ऑफ y1, y2 मेथड्स फॉलो करायच्या बेटा. मी ज्या स्टेप्स लिहितो त्या स्टेप्स फॉलो करायच्या. ओके, सुरुवातीला एकदा का तुम्ही याच्यामध्ये थोडे फास्ट झाले, फास्ट म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर जमायला लागलं तर मग तुम्ही फास्टली मूव ऑन करू शकता. डायरेक्ट y1 y2 न लिहिता जो काही दिलेला आहे, पण सुरुवातीला फॉलो करायचं. एकदा तुम्हाला म्हणजे एक सवय लागली ना, बेटर असते. बघा y1चा डेरिव्हेटिव्ह खाली, y2चा डेरिव्हेटिव्ह खाली. ठीक आहे. रॉन्स्कियन ऑफ y1 किती आहे हो, x, y2 किती आहे हो, e पॉवर x इक्वल्स टू डिटर्मिनंटमध्ये काय लिहायचं, y1 किती आहे आपल्याकडे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह अगेन 1, e पॉवर x y2 आहे, e पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह e पॉवर x. ठीक आहे. डिटर्मिनंट चेक करा आता, x इंटू e पॉवर x मायनस 1 इंटू e पॉवर x. e पॉवर x मला कॉमन दिसतोय, x मायनस 1 राहिला. अगेन विच इज नॉट इक्वल्स टू 0. दॅट मीन्स द सोल्युशन्स आर linearly independent. How? Linearly independent. Got it. अजून 3-4 प्रॉब्लेम बघूया. आपल्याला काय आता बघा, आता थर्ड प्रॉब्लेम, y1 इक्वल्स टू e पॉवर 2x अँड y2 इक्वल्स टू e पॉवर 2x. ठीक आहे, काही हरकत नाही. सोल्युशन रॉन्स्कियन ऑफ y1, y2 इक्वल्स टू डिटर्मिनंट y1चा खाली डेरिव्हेटिव्ह, y2चा खाली डेरिव्हेटिव्ह. ओके, व्हॉट इज y1, e पॉवर 2x. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e पॉवर 2x, e पॉवर 2x इंटू 2. y2 काय आहे, e power 2x. What is the derivative of e power 2x? e power 2x into 2. Now make it cross multiplication. आता बघा e power 2x into
2 into e power 2x minus e power 2x into 2 into e power 2x. अरे e power 2x 2 into e power 2x, e power 2x 2 into e power 2x म्हणजे काय हो 0. हो रॉन्स्कियन किती आला बेटा 0 म्हणजे लिनियरली डिपेंडंट. लिनियरली डिपेंडंट. That means this is not a valid solutions and complementary function is not possible. बघा आता बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण जनरली कसं लिहितो c1 इंटू y1 प्लस c2 इंटू y2. ओके आता बघा c1 y1 आपल्याला किती दिलं होतं e पॉवर 2x. ओके प्लस c2 y2 पण किती दिलं होतं आपल्याला e पॉवर 2x. काही हरकत नाही. आता बघा e पॉवर 2x काय हो कॉमन राहिलं काय आतमध्ये c1 प्लस c2. ओके आता बघा c1 पण एक कॉन्स्टंट आहे c2 पण एक कॉन्स्टंट आहे. सपोज c1 2 आहे c2 3 आहे. ओके 5 आला म्हणजे जो काही कॉन्स्टंट दोन कॉन्स्टंटची जर बेरीज केली आपण तर रिझल्टंट पण काय येत आहे कॉन्स्टंट. तर बघा e पॉवर 2x c1 प्लस c2ला मी केलं येतो. हे झालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आणि असं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुम्ही कधी बघितलं आहे का हो. आत्तापर्यंत आपण जेवढे सेकंड ऑर्डर होमोजेनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन शिकलो असं तुम्ही कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघितलं का आहे का व्हॅलिड. ओके का बरं कारण की हे जे काही y1 आणि y2 होते ना हे कसे होते रे बेटा लिनियरली डिपेंडंट होते. का बरं कारण की त्यांचा रॉन्स्कियन काय आला होता हो 0. जर रॉन्स्कियन जर 0 येत असेल तर बघा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पण तयार होऊच शकणार नाही ना. कसा तयार होऊ शकणार आहे काय झालं ना. ओके आणि एक लक्षात ठेवा लिनियरली डिपेंडंट कधी येतो जेव्हा y1 इक्वल्स टू y2 राहते. बघा इथं y1 पण e पॉवर 2x होता आणि y2 पण e पॉवर 2x होता. ओके जेव्हा y1 आणि y2 सेम राहतात तेव्हा त्याचा रॉन्स्कियन काय येतो 0 आणि रॉन्स्कियन 0 आला म्हणजे तो काय झाला लिनियरली डिपेंडंट. ओके जर y1 y2 जर सेम राहिले तर तो कॉमन निघून चालला. मग कॉमन निघत आहे तर मग त्याचा फायदाच का राहिला. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तसा बनूच नाही शकत. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तसा बनूच शकत नाही. आलं जर दोन जर एकसारखे जर टर्म्स राहिले तर कॉमन निघतात आणि मग काय तो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन व्हॅलिडच नाही राहू शकत. तो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बेटा व्हॅलिड होऊच शकत नाही. येत आहे लक्षात बेटा. ओके बघा पुन्हा 1-2 एक्झाम्पल्स बघूया. ओके अशा प्रकारे मस्त म्हणजे एकदम खूप जवळ इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बघा y1 दिलेला आहे तुम्हाला cos x आणि y2 दिलेला आहे तुम्हाला sin x. बघा y1 इज नॉट इक्वल्स टू y2 आहे. ओके y1 इज नॉट इक्वल्स टू y2 आलं तर रॉन्स्कियन नॉट इक्वल्स टू 0 येतेच. ओके जर y1 इक्वल्स टू y2 राहिलं तर रॉन्स्कियन 0 येतो. बघा या जरी दोन कंडिशन लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला रॉन्स्कियन काढण्याची जरूरत पण नाही. y1 इक्वल्स टू y2 राहिलं तर रॉन्स्कियन 100% 0 येणार आहे म्हणजे येणारच. आत्ताच आपण वर चेक केलं. ओके जर y1 इज नॉट इक्वल्स टू y2 राहिलं तर नॉट इक्वल्स टू 0 येतं. बघा तरी आपण रॉन्स्कियन ऑफ y1, y2 मेथड्स फॉलो करायच्या. y1 प्राईम y2 प्राईम नो प्रॉब्लेम. व्हॉट इज y1 cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. व्हॉट इज y2 sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. ठीक आहे सर. चलो 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 फिर चलो. अरे कुठे गेला कर्सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन cos x cos ऑफ स्क्वेअर x मायनस. ओके साइन बघा आता हा साइनची मायनस साइन आहे. मायनस काय होणार आहे प्लस. साइन इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. ओहो ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. सर 1 विच इज नॉट इक्वल्स टू 0. दॅट मीन्स द सोल्युशन्स आर लिनियरली independent. That means the given solutions are valid solutions and the complementary function is also valid. Got it? आता बघा आपण आता 2 नोट लिहून घेऊया त्यानंतर हा टॉपिक कंप्लीट झाला. ओके आणि थोडं रॉन्स्कियन बद्दल पुन्हा आपण एक छोटा टॉपिक शिकणार आहे. सर्वप्रथम आपण नोट लिहून घेऊया बेटा. नोट बघा ही इम्पॉर्टंट नोट आहे. ओके बघा इफ रॉन्स्कियन ऑफ y1, y2 equals to 0 then y1 and y2 are not the
solutions of same differential इक्वेशन. इथं लक्षात बेटा, जर रॉन्स्कियन जर 0 आलं तर काय होते हो, तो लिनियरली डिपेंडंट होऊन जातो. ओके, म्हणजे y1 आणि y2 व्हॅलिड नाही राहत आणि तो एका डिफरन्शियल त्या सेम डिफरन्शियल इक्वेशनचे ते दोन सोल्युशन्स बनवू शकणारच नाही, व्हॅलिडच नाही आहे ना. रॉन्स्कियन 0 आला म्हणजे तो इनव्हॅलिड झाला, तो व्हॅलिडच नाही आहे, तो सोल्युशन्स बनण्याचा विषयच नाही आहेत. आलं लक्षात. त्यानंतर बघा ही नोट नंबर फर्स्ट, नोट नंबर 2 इथं लक्षात बेटा. इफ Wronskian of y1 comma y2 is not equals to 0, then y1 and y2 are बघा, then y1 and y2 may or may not be solutions of same differential equation. बघा, जर रॉन्स्कियन नॉट इक्वल्स टू जर आला तर मे और मे नॉट बी, लक्षात घ्या, मे और मे नॉट बी द सोल्युशन्स. मॅक्सिमम टाइम राहतोच. आतापर्यंत जे काय आपण आता मी जे करत आलो मॅक्सिमम टाईम, मग तो खूप स्पेशल राहणार. मे नॉट बी कधी जाणार, मग तो खूप काहीतरी सोल्युशन स्पेशल राहणार, तेव्हा ते काहीतरी होऊ शकतं, पण मॅक्सिमम टाईम राहतो. मी यासाठीच ती मुद्दाम तुम्हाला नोट लिहून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आलं लक्षात बेटा. रॉन्स्कियन जर 0 आलं तर सोडून द्यायचं, इनव्हॅलिड, सोल्युशन नॉट पॉसिबल फॉर द सेम डिफरन्शियल इक्वेशन. बट रॉन्स्कियन जर नॉन इक्वल्स टू 0 आला, मग ते लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स आहे. मे और मे नॉट बी द सोल्युशन्स ऑफ द सेम डिफरन्शियल इक्वेशन अँड मॅक्सिमम टाईम पॉसिबलच असतो. मॅक्सिमम टाईम तो असतो म्हणजे असतोच. येत आहे लक्षात बेटा, येत आहे की नाही लक्षात. ओके, तर बघा अशा प्रकारे हा एक छोटासा टॉपिक होता, रॉन्स्कियनबद्दलचा कॉन्सेप्ट झाला. आता काय आहे ना, काही गेटमध्ये रॉन्स्कियनच्या फॉर्म्युलाजवर क्वेश्चन्स आले. तर कसं आहे ना की महाराष्ट्र सेटचे आणि गेटचे क्वेश्चन्स नाही का नेहमी सेम असतात आणि ट्रान्सफर होत असतात. म्हणजे तोच फॉर्मॅट कधी कधी गेटमध्ये पाहायला मिळतो, कधी कधी तुम्हाला गेटचा फॉर्मॅट सेटमध्ये पाहायला मिळतो. ओके, तर हे या ट्रान्सफरिंगमुळे आपल्याला त्या रॉन्स्कियनच्या फॉर्म्युल्यावरच 1-2 एक्झाम्पल्स बघणं जरुरीचं आहे. ओके, तर बघा आपण त्या फॉर्म्युल्यावर आपण आता एक्झाम्पल बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम मी तो रॉन्स्कियनचा फॉर्म्युला लिहून घेतो. W of x equals to W naught e power minus of integral p of x into dx. आता हा फॉर्म्युला आला कसा, हा फॉर्म्युला डिराईव्ह कसा केला, ओके, ते काही मी इथे तुम्हाला लेक्चरमध्ये डिस्कस करणार नाही, कारण की आपल्याला तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु या फॉर्म्युला आधारावर जे काही गेटमध्ये क्वेश्चन्स वगैरे आलेले आहे ते क्वेश्चन्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, याला म्हणायचं आपण रॉन्स्कियन फॉर्म्युला, रॉन्स्कियन फॉर्म्युला. ओके, आता बघा रॉन्स्कियन हा टॉपिक मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की होमोजिनियस सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनवर डिपेंड आहे. तर होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे d2y/dx² प्लस p of x into dy/dx प्लस y इक्वल्स टू 0. ओके, हा होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. ओके, तर बघा तुम्हाला एक्झाममध्ये होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन देणार. ओके, तर त्यामधला हा p of x आपल्याला यूज आहे. का बरं, कारण की रॉन्स्कियनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याचा इंटिग्रल करायचा आहे की नाही. रॉन्स्कियनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याचा इंटिग्रल करायचा आहे. म्हणजे सर्वप्रथम जो काही तुम्हाला गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिलेला राहणार सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, त्याचा p of x घ्यायचा. ओके, कारण की p of x आपल्याला रॉन्स्कियन काढण्यात मदत होणार आहे. ओके, तर बघा हा झाला त्याचा फॉर्म्युला. ओके, आणि हा झाला बेटा सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म. ज्या जनरल फॉर्मशी दिलेल्या एक्झाम्पलला कम्पेअर करून p of x काढून घ्यायचं आणि तो रॉन्स्कियनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचा आणि एक्झाम सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर बघा आपण असे 2 एक्झाम्पल्स बघणार आहे बेटा या फॉर्म्युल्या आधारित. तर बघा लेट
1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2x dy बाय dx ओके प्लस y इक्वल्स टू 0 is a linear differential equation okay of second order and y1 and y2 are linearly independent such that w of naught equals to -1 ओके w ऑफ ब्रॅकेटमध्ये 0 म्हणजे ही x ची व्हॅल्यू आहे ओके फाइंड द Wronskian at x equals to e, that is w of e equals to what म्हणजे x इक्वल्स टू e ला w आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके तर बघा बेटा सर्वप्रथम काय करायचं रॉन्स्कियन हा कॉन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे सेकंड ऑर्डर लिनियर होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तर सर्वप्रथम त्याचा जनरल फॉर्म लिहून घ्यायचा d2y बाय dx स्क्वेअर प्लस p ऑफ x इंटू dy बाय dx प्लस y इक्वल्स टू 0 ठीक आहे काही हरकत नाही आता बघा आता जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे हा वाला हा तुमचा गिवन डिफरन्शियल इक्वेशन हा लिहून घ्या 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2x dy बाय dx प्लस y इक्वल्स टू 0 ठीक आहे आता जनरल फॉर्मसोबत हा मॅच होत आहे का हो नाही होत आहे का बरं कारण की जनरल फॉर्ममध्ये इथे हा नाही पाहिजे बघा इथे काही टर्म आहे का नाही आहे तर मग काय करायचं या 1 मायनस एक्स स्क्वेअरनी थ्रू आउट इक्वेशन काय करायचं हो डिवाइड तर काय बनणार बघा d2y बाय dx स्क्वेअर मायनस ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx ओके प्लस 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y इक्वल्स टू अच्छा 0 डिवायडेड बाय काही पण केलं तर काय राहते 0 ओके आता बघा आता या जनरल फॉर्मला सॉरी आता या गिवन डिफरन्शियल इक्वेशनला जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करा ओके तर बघा जनरल फॉर्ममध्ये इथं प्लस आहे ओके तर आपण काय करायचं इथं प्लस करून घ्यायचं आणि इथं मायनसची साईन देऊन द्यायची कारण की जनरल फॉर्ममध्ये आपल्याला इथे प्लस आहे ना येत आहे लक्षात जनरल फॉर्म आता बघा आता जनरल फॉर्मशी जेव्हा कम्पेअर करतो तर हा झाला तुमचा पी ऑफ एक्स ओके तर मग इथे पी ऑफ एक्स काय झाला हा ओके जो काही dy बाय dxला फंक्शन लागून राहतो तो राहतो पी ऑफ एक्स आता या dy बाय dxला हा फंक्शन लागून आहे म्हणून हा काय झाला पी ऑफ एक्स तर पी ऑफ एक्स आपण साईडला लिहून घ्यायचं ओके मायनस 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर कारण की आपल्याला पी ऑफ एक्सचंच काम आहे ठीक आहे पी ऑफ एक्स मिळाला आता रॉन्स्कियनचा फॉर्म्युला काय रॉन्स्कियनचा फॉर्म्युला w ऑफ एक्स इक्वल्स टू w नॉट ई पॉवर मायनस ऑफ इंटिग्रल पी ऑफ एक्स इंटू dx की नाही रॉन्स्कियन फाइंड आउट करायचं आहे तर चला बघा w ऑफ एक्स इक्वल्स टू w नॉट ई पॉवर मायनस इंटिग्रल पी ऑफ एक्स किती आहे हो मायनस 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx ठीक आहे काही हरकत नाही आता बघा आता हा इंटिग्रल कसा सॉल्व करायचा आहे की नाही पुन्हा इथे आपत आली ना इंटिग्रल कसा सॉल्व करायचा बघा हो बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह किती होते हो मायनस 2x कारण की 1चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x ओके म्हणजे हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये चालला बघा खाली फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर अवेलेबल आहे अशाचा इंटिग्रल काय राहते हो लॉग ऑफ दॅट फंक्शन बघा मी फॉर्म्युलाच लिहून दिला आहे ओके मग काय होणार हो w ऑफ एक्स इक्वल्स टू w नॉट ई पॉवर मायनस log of that function 1 minus x square okay therefore w naught e power log of 1 minus x square त्याचा पॉवर -1 आता हे कसं आलं a log x जर असणार तर log x पॉवर a लिहितो लॉगरिथमिक रूल
ई आणि लॉगचं कधी पटते का हो? नाही. देअरफॉर डब्ल्यू नॉट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, आता बघा एक्स पॉवर मायनस 1ला 1 बाय एक्स लिहू शकतो. लॉज ऑफ इंडायसेस यूज करा. मग डब्ल्यू नॉट 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर डब्ल्यू ऑफ एक्स. हा झाला तुमचा रॉन्स्कियन. ओके, परंतु त्यांनी गिवन कंडिशन्स दिल्या आपल्याला. काय दिलं आहे हो? गिवन कंडिशन्स. तर बघा कंडिशन्स काय काय दिले आहे की डब्ल्यू ऑफ 0 इक्वल्स टू मायनस 1. ओके, म्हणजे हे बघा ही जी 0 व्हॅल्यू झाली ॲट एक्स इक्वल्स टू 0 डब्ल्यू इक्वल्स टू मायनस 1. येतं नाही, ही कंडिशन्स लक्षात येत आहे ना. ही जी काही ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू आहे ती एक्सची व्हॅल्यू आहे. त्यांचं कसं म्हणणं आहे की एक्स इक्वल्स टू 0ला डब्ल्यूची मायनस 1 व्हॅल्यू आहे. तर बघा हा झाला तुमचा डब्ल्यूची किती व्हॅल्यू हो? मायनस 1 इक्वल्स टू डब्ल्यू नॉट इंटू 1 मायनस एक्सची व्हॅल्यू किती हो? 0. 0चा स्क्वेअर 1च. 0चा स्क्वेअर 0, 1 नाही. देअरफॉर डब्ल्यू नॉट डिवायडेड बाय 1 इक्वल्स टू मायनस 1. देअरफॉर डब्ल्यू नॉट इक्वल्स टू मायनस 1. ओके, तर हा झाला इक्वेशन 1. तर या इक्वेशन 1मध्ये एक मिनिट. ओके, तर या इक्वेशन 1मध्ये आपल्याला डब्ल्यू नॉटची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. देअरफॉर डब्ल्यू ऑफ एक्स इक्वल्स टू डब्ल्यू नॉटची व्हॅल्यू किती हो? मायनस 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंतच कंडिशन संपली का हो? नाही. त्यांनी परत एक कंडिशन दिली आपल्याला. कोणती कंडिशन हो? डब्ल्यू ऑफ ई इक्वल्स टू हाऊ मेनी. म्हणजे ॲट एक्स इक्वल्स टू ईला डब्ल्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. ठीक आहे, बघा डब्ल्यू ऑफ एक्स इक्वल्स टू मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस एक्सची व्हॅल्यू किती हो? ई, म्हणजे ईचा स्क्वेअर. जर ही झाली तुमची डब्ल्यूची व्हॅल्यू. ओके नाही, आपण काय केलं एक्स इक्वल्स टू ई इथे पुट करून टाकलं सरळ. मग ही झाली तुमची डब्ल्यूची व्हॅल्यू. इथं आहे लक्षात बेटा. विचारू शकते, प्रॉबॅबिलिटी तर आहेच. ओके, आता बघा एक लास्ट आपण प्रॉब्लेम बघूया, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन विल बी द कम्प्लिटेड. खूप आनंद होता डिफरन्शियल इक्वेशन कम्प्लीट करताना. बघा लास्ट एक्झाम्पल बेटा. लेट x1 and x2 are the linear independent solutions of differential equation. ठीक आहे, मग कोणतं डिफरन्शियल इक्वेशन हो? d2x बाय dt स्क्वेअर प्लस 2 टाइम्स dx बाय dt plus x equals to 0. Okay, if Wronskian w of 0 equals to 1, then find w of 1 equals to how many? Solution. ठीक आहे, सर्वप्रथम काय करायचं? सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म. काय आहे जनरल फॉर्म? d2y बाय dx स्क्वेअर प्लस p of x इंटू dy बाय dx प्लस y इक्वल्स टू 0. ओके, परंतु आपल्याला जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन दिला आहे तो x आणि t व्हेरिएबलमध्ये दिला आहे. तर हा जो जनरल फॉर्म आहे तो x आणि t व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करा. d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस p ऑफ t इंटू dx बाय dt प्लस x इक्वल्स टू 0. प्लस एक्स इक्वल्स टू 0. का बरं हो? कारण की बेटा लक्षात येत आहे ना. ओके, बघा हा एक्स आणि हे बाई एक्स इंडिपेंडंट व्हेरिएबल होता, एक्स डिपेंडंट व्हेरिएबल होता, टी इंडिपेंडंट व्हेरिएबल होता. परंतु आपल्या जनरल फॉर्ममध्ये वाय डिपेंडंट आहे, एक्स इंडिपेंडंट आहे. मग आपण एक्स टीमध्ये कन्वर्ट केला. काय केलं? वायच्या जागी एक्स घेतलं आणि एक्सच्या जागी टी घेतला. येत आहे लक्षात? काय हरकत नाही. आता तुमचा गिवन डिफरन्शियल इक्वेशन द्या. काय आहे गिवन डिफरन्शियल इक्वेशन? d2x बाय dt स्क्वेअर प्लस पीच्या जागी किती आहे? 2 dx बाय dt प्लस x इक्वल्स टू 0. मग आता जर तुम्ही कम्पेअर केलं तर p ऑफ t तुमच्याकडे किती आला हो? 2. p ऑफ t लिहून घ्या. p ऑफ t किती आला तुमच्याकडं? 2. ओके, त्यानंतर रॉन्स्कियनचा फॉर्म्युला लिहा. w ऑफ x इक्वल्स टू w नॉट e पॉवर मायनस p ऑफ x इंटू dx. परंतु हा केव्हा होता बेटा? जेव्हा तुमचा x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल होता.
आहे की नाही. परंतु आता तुमच्याकडं टी हा इंडिपेंडंट व्हेरिएबल झाला, म्हणून हा फॉर्म्युला टीमध्ये लिहायचा. म्हणजे डब्ल्यू ऑफ टी इक्वल्स टू डब्ल्यू नॉट ई पॉवर मायनस पी ऑफ टी इंटू डी टी. इथं लक्षात बेटा, हा फॉर्म्युला जेव्हा तुमचा डिफरन्शियल इक्वेशनमध्ये एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल होता तेव्हा होता, परंतु आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये टी हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, म्हणून मी हा फॉर्म्युला टीमध्ये लिहिला. गॉट इट, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा हो, डब्ल्यू ऑफ टी इक्वल्स टू डब्ल्यू नॉट ई पॉवर मायनस पी ऑफ टी किती आहे हो 2 डी टी. देअरफॉर डब्ल्यू नॉट ई पॉवर मायनस 2 इंटू टी, दिस इज युअर डब्ल्यू. ओके, पर इथपर्यंतच प्रॉब्लेम संपलं का हो? नाही. का बरं? कारण की कंडिशन्स दिल्या आहे. काय काय कंडिशन्स दिल्या आहे बघा, काय काय कंडिशन्स दिल्या हो. डब्ल्यू ऑफ 0 इक्वल्स टू 1 म्हणजे ॲट टी इक्वल्स टू 0 डब्ल्यूची व्हॅल्यू 1 आहे की नाही. आता इथं आपण एक्स घेत होतो, परंतु आता इंडिपेंडंट व्हेरिएबल टी आहे म्हणून टी घेतला. ओके, तर मग ही कंडिशन नाही का यामध्ये पुट करा. बघा डब्ल्यूची व्हॅल्यू किती हो 1. ओके, डब्ल्यू नॉट ई पॉवर मायनस 2 टाइम्स टीची व्हॅल्यू किती हो 0. देअरफॉर 1 इक्वल्स टू डब्ल्यू नॉट. ओके, हा किती येणार बेटा 1. ओके, देअरफॉर डब्ल्यू नॉट इक्वल्स टू किती आलं 1. हा इथं नेऊन पुट करा. ओके, डब्ल्यू नॉट कुठं पुट करायचा वर. ओके, म्हणजे इक्वेशन 1मध्ये. तर डब्ल्यू इक्वल्स टू डब्ल्यू नॉटच्या जागी 1 इंटू ई पॉवर मायनस 2 इंटू टी. परंतु प्रॉब्लेम संपलं का हो? नाही. त्यांनी पुन्हा सेकंड कंडिशन दिली. काय दिली हो? डब्ल्यू ऑफ 1 इक्वल्स टू हाऊ मेनी, म्हणजे ॲट टी इक्वल्स टू 1 हाऊ मेनी डब्ल्यू. देअरफॉर डब्ल्यू इक्वल्स टू 1 इंटू ई पॉवर मायनस 2 इंटू टीची व्हॅल्यू किती हो 1. देअरफॉर डब्ल्यू इक्वल्स टू ई पॉवर मायनस 2. This is your the final solution for the Wronskian. आलं लक्षात बेटा? तर बघा, अशा प्रकारे आपलं डिफरन्शियल इक्वेशनचा पूर्ण पोर्शन कव्हर झाला असं मी डिक्लेअर करतो. कारण की मी जो काही पोर्शन शिकवला आहे मॅक्सिमम, ओके, बिलकुल सेट पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलेला आहे. यावरच प्रॉबॅबली तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम होण्याचे चान्सेस राहणारच आहे. ओके, यानंतर आता बघूया. मी पण डिसाईड नाही केला की कोणता टॉपिक पुन्हा मॅथमॅटिकलचा घ्यायचा. भरपूर टॉपिक्स आहे, मॅट्रायसिस आहे, ओके, छोटे छोटे टॉपिक्स पण आहे, मॅक्सिमा मिनिमा आहे, त्यानंतर टेलर सिरीज वगैरे आहे. ओके, बघू आता, मी डिसाईड नाही केला आहे. आपण बघूया कोणता टॉपिक घ्यायचा. भरपूर आपल्याला म्हणजे वेळ लागणार आहे मॅथमॅटिक्स कवर करायला. ओके, तर बघा बेटा, अभ्यास करा. ओके, मी ज्या काही वर्कशीट देत आहे, ओके, आपला ॲप्लिकेशन पण डेव्हलप झालेला आहे. ओके, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे डेव्हलप म्हणजे पूर्णरित्या झालेलं नाही, तो म्हणजे आपण टेस्टच करत आहे ॲप्लिकेशन रन करणार की नाही. ओके, तर मग ॲप्लिकेशन जर सक्सेसफुली जर रन झाला तर पूर्ण कोर्स आपण ॲप्लिकेशनमध्येच येणार. त्यामध्ये डाऊट सेक्शन आहे, तो डाऊट सेक्शनवर डिस्कस करत चला गोष्टी. ओके, तर बघा, अशा प्रकारे बेटा आपला हाचा लेक्चर असा संपला मी जाहीर करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.